नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी व्लॉगर या चॅनलवर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी भक्तिमय कथा पाहण्यासाठी बेल आयकन नक्कीच क्लिक करा. कधी विचार केला आहे का, अयोध्येच्या भव्य राजवाड्यात एका दिव्य बालकाचा जन्म झाला, जो पुढे जाऊन संपूर्ण जगाला धर्म आणि मर्यादेचा मार्ग दाखवणार होता. अयोध्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते. ते पराक्रमी होते, धर्मप्रिय होते आणि प्रजेला खूप प्रिय होते. पण त्यांच्या आयुष्यात एक मोठं दुःख होतं. त्यांना संतान नव्हतं. राजा दशरथ रोज देवाला प्रार्थना करत होते की त्यांना एक वारस मिळावा, जो त्यांच्या राज्याचा आणि वंशाचा पुढचा राजा बनेल. एक दिवस राजा दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी एक महान यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण अयोध्येत तयारी सुरू झाली. ऋषी मुनींना बोलावण्यात आलं. यज्ञ सुरू झाला. मंत्रोच्चार सुरू झाले आणि वातावरण पवित्र झालं. यज्ञ संपल्यानंतर अग्निदेव प्रकट झाले. त्यांनी राजा दशरथांना एक दिव्य पायस दिला आणि सांगितलं, हे आपल्या राण्यांना द्या, तुम्हाला दिव्य पुत्र प्राप्त होतील. राजा दशरथ खूप आनंदी झाले. त्यांनी ते पायस आपल्या 3 राण्यांमध्ये वाटलं, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस संपूर्ण अयोध्येत आनंदाची लाट पसरली, कारण 4 दिव्य पुत्रांचा जन्म झाला. कौसल्येच्या पोटी श्रीराम जन्माला आले. कैकेयीच्या पोटी भरत जन्माला आला आणि सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न जन्माला आले. संपूर्ण अयोध्या आनंदात बुडाली. सर्वत्र उत्सव साजरा झाला. 4ही भावांमध्ये खूप प्रेम होतं. पण लक्ष्मणांचा जीव रामांमध्येच वसत होता. राम लहानपणापासूनच खूप शांत होते, संयमी होते आणि नेहमी सत्य बोलत होते. ते कधीही खोटं बोलत नव्हते आणि नेहमी मोठ्यांचा आदर करत होते. राम नेहमी आपल्या आईवडिलांचं ऐकत होते आणि प्रजेबद्दल प्रेम बाळगत होते. हळूहळू 4ही भाऊ मोठे होत गेले. त्यांना शिक्षणासाठी गुरुकुलात पाठवण्यात आलं. तेथे त्यांनी वेद, शास्त्र आणि युद्धकला शिकली. राम आणि लक्ष्मण धनुर्विद्येत खूप निपुण झाले. ते फक्त बलवानच नव्हते तर बुद्धिमानही होते. त्यांच्यात नम्रता होती आणि नेहमी इतरांना मदत करण्याची भावना होती. एक दिवस अयोध्येत एक महान ऋषी आले. ते होते महर्षी विश्वामित्र. त्यांनी राजा दशरथांना विनंती केली, माझ्या यज्ञाला राक्षस त्रास देत आहेत आणि त्या राक्षसांचा नाश करण्यासाठी मला राम आणि लक्ष्मण हवे आहेत. हे ऐकून राजा दशरथ चिंतेत पडले, कारण राम अजून तरुण होते. पण गुरु वसिष्ठांनी सांगितलं की राम साधे राजकुमार नाहीत. ते महान कार्यासाठी जन्माला आले आहेत. राजा दशरथांनी मन कठोर करून राम आणि लक्ष्मणाला परवानगी दिली. राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांसोबत जंगलात गेले. जंगलात एक भयंकर राक्षसी होती. तिचं नाव होतं ताडका. तिने अनेक ऋषींना त्रास दिला होता. रामांनी धैर्याने तिच्या समोर उभे राहिले आणि पहिल्याच युद्धात ताडकेचा वध केला. हे पाहून सगळे ऋषी आनंदित झाले.
यानंतर मारीच आणि सुबाहू हे राक्षस आले. त्यांनी यज्ञ नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण रामांनी त्यांचाही पराभव केला. यज्ञ यशस्वी झाला आणि सगळीकडे शांतता पसरली. आता सगळ्यांना समजलं होतं की राम हे साधे बालक नाहीत. ते धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी जन्माला आले आहेत. रामांचा पराक्रम, त्यांची नम्रता आणि त्यांची मर्यादा यामुळे ते सगळ्यांचे आवडते झाले. ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात नेहमी सत्याचा मार्ग धरावा आणि कितीही संकट आली तरी धैर्य सोडू नये, कारण शेवटी सत्य आणि धर्माचाच विजय होतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आणखी भक्तिमय कथा पाहण्यासाठी बेल आयकन नक्कीच क्लिक करा. जय श्रीराम.